RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर नमस्कार, माझं नाव अण्णा रामचंद्र नागरगोजे. मी झाशी गावासनं आलो आहे. मला एक वाताचा त्रास होता. जवळजवळ मला 20-22 वर्षापासून वाताचा त्रास होता. तर इथं आलो. मी RJR हॉस्पिटलची जाहिरात मी TV ला बघितली आणि ती जाहिरात बघून मी इकडं त्यातला फोन नंबर घेऊन मी फोन केला आणि फोन करून मी इकडं आलो RJR हॉस्पिटलला. तर आता हे 3रा महिना आहे. मला वातासाठी चांगला फरक पडला आहे. चांगला म्हणजे 80% फरक पडला आहे वातासाठी. आता गुडघेले झिजलेत, गुडघ्याला एवढा नाही फरक, पण वातासाठी बघा चांगला फरक पडला आहे. तर RJR हॉस्पिटलचे धन्यवाद मानतो, यांचा आभारी आहे मी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी
गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव उज्ज्वला मिलिंद शिंदे. मी अलिबागवरून आले. मला 10 वर्षापूर्वीपासून मला कमरेचा मणक्याचा खूप त्रास आहे. खूप म्हणजे पायांना सूज, चालता येत नव्हतं, काही काम करता येत नव्हतं. म्हणजे खूप त्रासलेली मी खूप डॉक्टर केले, औषधं केली, मला काहीच फरक नाही पडला. नंतर मग मी टी व्हीवर आरजेआर हॉस्पिटलची ॲड बघितली. नंतर मग मी इकडे येण्याचा प्रयत्न केला. इथे येऊन मला 2 महिन्याची औषधं घेतली मी. त्यानंतर मला थोडा फरक आलेला आहे. मी चालते, उभी राहते, म्हणजे जरा हलकं झाले, पायांची सूज कमी झाले, कमरेचं थोडं दुखणं कमी झालं. त्यासाठी मी आरजेआर हॉस्पिटलला धन्यवाद देते. खूप खूप आभारी आहे. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर हे डाग उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं, ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काहीच चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी, कमरेची रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. टी व्हीमध्ये मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये आर यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या
RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं पायाचे सगळं. धन्यवाद तुमचा RJRचा धन्यवाद. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, वेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव मैनाबाई, मी चेंबूर वाशिनाक्यावरून आलेले आहे. मला हे दम्याचं दुखणं आहे. मला असं पहिलं नव्हतं, खरं एकाएकी ही आलं. मग हे 2 वर्षामध्येच मला हे आता हे झालं. मी लई दवाखाना केले, इकडं तिकडं असं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2दा ॲडमिट बी झाली, तरी मला कमी आलं नाही. मग हे आम्ही एक दिवशी असं TV लावल्यावर आम्ही बघितलो, आमच्या नवऱ्याला बघितला. बघून शानी मग त्यांनी म्हणली की आपण एकदा जाऊन येऊ. आम्हाला बी काय माहिती नव्हतं. आम्ही हुडकत आलो. आल्याच्यानंतर ते पहिलं दवा दिलं, त्याच्यात थोडं कमी आलं. नंतर नाही दिलं, त्याच्यात बी कमी आलं. 3रं भार बी दिलं, त्याच्यात पुरा कमी आले. आता ही 4थी भारचा दवा घ्यायला आम्ही. आता हे पुरा मला म्हणलं तर ₹12 12 माझं कमी झालं आहे. माझा खोकला कमी झाला आहे, माझा दम कमी येतोय. असं सकाळ एक उठलं ना, सकाळ थोडा खोकला येतोय, कप पडतोय. ती कप बी आता थोडं कमी होईल. आता अनेक दवा दिली, ती आम्ही दवा घेऊन चाललो. आता ह्याच्यानंतर बघा मला आता तर मला लई कमी आहे. हे असं बोलू देत नव्हतं मला, पहिलं 2 शब्द बी बोलू देत नव्हतं. आता मी एवढी बोलायला लागली. हे RJR हॉस्पिटलचा आणि डॉक्टरचा हात घेऊन मला त्यांचं धन्यवाद करायचं आहे. बस. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझे वडील अर्जुन वासुदेव पाटकर हे गेले 3 वर्ष सोयासिसच्या आजाराने ग्रस्त होते. बऱ्याच डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट चालू केलेली, स्किन स्पेशलिस्टकडनं केलेली, त्यानंतर बरेच वरळीचं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे त्यामधनं केली, त्यानंतर अजून 2 होमवाले डॉक्टर त्यांच्याकडनं औषध घेतलेलं, पण तरी पण त्यावर काय उपाय हे प्रॉपर चालले नाही. एकदा अशीच TV वर ॲड बघितली तुमच्या RJR हॉस्पिटलची. तिथं आम्हाला कळालं की इथं हा आजार पूर्णपणे बरा होतो, म्हणून आम्ही इकडे आलो आणि इकडे आता गेल्या महिन्यापासून चालू केली ट्रीटमेंट. त्यामुळे खूप फरक पडला. म्हणजे आमचं जे खाज, इचिंग, रक्त आणि ब्लड हे व्हायचं तर खूप म्हणजे बंदच झालं आहे. त्यामुळे RJR हॉस्पिटलचे धन्यवाद. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नाव काय तुमचं? उषाबाई दिलीप कोळी. कुठून आलाय? शिंगावे. काय त्रास होतोय तुम्हाला? दमाचा. किती वर्षापासून आहे? 4-5 वर्षापासून. कुठे ट्रीटमेंट केली होती का याआधी? शिरपूरला केली होती आणि धुळ्याला केली होती. काय त्याच्याने फरक पडलेला तुम्हाला? नाही. मग आता काय फरक जाणवत? इथे कधी आला तुम्ही? मग 1 जानेवारीला आलो होतो मी इथं. मग तेव्हापासून डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केली? औषधी दिली होती डॉक्टरांनी, पण त्या औषधी खाल्ल्यावर थोडासा फरक पडला आहे मला. मग आता दुसरींदा इथं आली, जीव घाबरणं वगैरे कमी झालं आहे. त्यासाठी RJR हॉस्पिटलांच्या डॉक्टरांचे धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या पूर्णपणे बऱ्या होतात. जे रुग्ण नाकातील स्नायू वाढण्याच्या समस्येने त्रस्त होते आणि शस्त्रक्रिया करूनही त्यांचे हाड कमी झाले नाही, असे 52,000हून अधिक रुग्ण आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आणि त्यांना पुढे 10 ते 15 वर्ष नाकातील स्नायू वाढण्याचा त्रास झाला नाही. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते संपूर्ण बरे झाले. असे 5,000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त,
लँडमार्क घरेडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे. लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळमजला जवळ, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे. पिन कोड 411011. नाशिक शाखा दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.